Hello, my dear friends. Welcome back to the RK Pharma Rockstar YouTube channel. Welcome back to the Swaraj batch, which is designed for Karagruha Bharti 2024. Okay, this is only for औषध निर्माण अधिकारी as well as आपकी तुमची जितकी पण पोस्ट आहे, ज्या पण तुमच्या पोस्ट आहे ज्या की कारागृह विभाग भरतीमध्ये आलेल्या होत्या बघा. जसं की शिक्षक भरती असेल, टेलरिंग वगैरे असेल, नर्सिंग असेल, ज्या काही पोस्ट असतील त्यासाठी मराठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो शिकूया मराठी भाग पहिला. यामध्ये आपण शिकणार आहे लिंग कुठनं डिस्कवर झालं, त्या लिंगाचं काम काय आहे, कशा प्रकारे आपण ओळखायचं आणि एक्झाममध्ये कसं त्याला टॅकल करायचं, या सर्व गोष्टी आपण या आज क्लासमध्ये शिकणार आहे. सो वेलकम ऑल ऑफ यू टू द स्वराज बॅच. सो तुम्ही काय करणार आहे आज एक नवीन टॉपिक तुम्हाला क्विजमध्ये दिसेल आणि तो हा असेल की तुम्हाला क्विजमध्ये मराठी क्वेश्चन तुम्हाला आज कंडक्ट करावे लागतील. काल रेश्मा, नवसद आणि एक दोन विद्यार्थी पण असतात जे नेहमी कंडक्ट करत असतात, पण काल रेश्मा आणि नवसदनी जे कंडक्ट केले आहे ना क्विज, टॉप क्लास क्विज त्यांनी कंडक्ट केले आहे. आणि आत्तापर्यंत ज्या पण विद्यार्थ्यांनी माझ्या क्लासमध्ये क्विज कंडक्ट केलेले आहेत त्यांनी बेस्ट देण्याचा ट्राय केलेला आहे. मी बघितलं, मी क्वेश्चन बघते आणि ॲज वेल ॲज मला वाटलं तर मी अटेंड पण करते. ठीक आहे, तुम्ही पण अटेंड करा, तुम्ही पण शिका, मला पण शिकायला मिळतं. काही विद्यार्थ्यांकडे खूप छान नॉलेज असतं बरं, पण त्यांना मे बी काही प्रॉब्लेम असेल किंवा त्यांना सांगता येत नसेल, ते क्विज थ्रू कंडक्ट करतात. ठीक आहे, सो बेसिकली मला एकच म्हणायचं आहे की तुम्हाला क्विज डेली बेसिसला जॉईन करायचं आहे. ठीक आहे, सो तुम्ही क्विज देणार कुठे असणार? सो तुम्हाला क्विज द्यायची आहे ओनली ऑन टेलिग्राम. ठीक आहे, एक दोन विद्यार्थी असतील जे की क्विज कंडक्ट करत असतात. ड्युरिंग क्विज कोणीही मेसेज करायचा नाही. ZP रिझल्ट केव्हा येणार आहे, ESIC रिझल्ट केव्हा येणार आहे, कारागृह एक्झाम कधी येणार आहे, BMC वॅकन्सी कधी येणार आहे, फालतूच्या उगाच गोष्टी करायच्या नाही. ठीक आहे, क्विज करत असताना त्यांच्या मेहनतीकडे लक्ष द्यायचं. तुम्हाला मी सांगते आहे पण तुम्ही करताय का? नाही. पण जी विद्यार्थिनी क्विज कंडक्ट करते आहे, प्लीज त्याला थोडा सपोर्ट करा. सो तुम्हाला क्विज कुठे द्यायची आहे? टेलिग्रामला द्यायची आहे. सो टेलिग्राम लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. टेलिग्राम जॉईन करा आणि फालतूपणाचे मेसेज करायचे नाही. ठीक आहे, ZP रिझल्ट एक दोन दिवसामध्ये, या वीकमध्ये तर कन्फर्म आहेच, 99% कन्फर्म आहे की या वीकमध्ये तुमचा रिझल्ट यायला पाहिजे. ठीक आहे, येईलच. ऑलमोस्ट सर्व रिझल्ट डिक्लेअर झालेले आहेत. ओनली ऑन मला वाटतं एक दोन पोस्टचे बाकी राहिलेले आहेत आणि ते मागं पुढं होतात थोडं. ठीक आहे, थोडंफार मागे पुढे होईलच. इतकं मोठं डिस्ट्रिक्टमध्ये तुमच्या टोटल ओव्हरऑल महाराष्ट्र तुमचं कंडक्ट झालेलं आहे. होऊ शकतं पुण्याचा रिझल्ट आज येईल तर अमरावतीचा रिझल्ट उद्या येईल, नागपूरचा परवाला येईल, असं पण होऊ शकते थोडं. ठीक आहे, तो थोडं पेशन्स ठेवा. नक्की तुम्ही जर तुमचा बेस दिला असेल ना, तुमचा रिझल्ट बरोबरच येईल, छानच येईल. कुठल्याही प्रकारचे गैरप्रकार होणार नाही असं मला एक ॲप्रॉक्झिमेशन आहे. ठीक आहे, सो तुम्ही कॉन्फिडंट राहा आणि डॉक्युमेंटेशन जे पण आहे तुमचं व्यवस्थितपणे नीटपणे कलेक्ट करून घ्या. ठीक आहे, सो डॉक्युमेंट्स वगैरे तुम्ही रेडी करून ठेवा. आणि जे पण तुम्हाला प्रॉब्लेम असतील, कुठल्याही प्रकारचा तुम्हाला प्रॉब्लेम असेल, जसं की तुमचा एखादा डॉक्युमेंट नसेल, नॉन क्रिमी वगैरे नसेल तर ॲक्च्युली तुम्ही ओपनमध्येच फॉर्म फिल केला असेल. आय होप की सर्वांनी व्यवस्थित फॉर्म फिल केला आहे. ठीक आहे, तुमच्याकडे जे पण सर्टिफिकेट नसेल, जसं की डिप्लोमा वगैरे नसेल, मार्कशीट्स नसेल, सर्व तुम्हाला कलेक्ट करून ठेवायचं आहे. ठीक आहे, कुणाचं कॉलेजमध्येच असेल, ज्या पण तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहे, जे पण डॉक्युमेंट्स नाही आहे, तुम्ही कलेक्ट करण्याचा प्रयत्न करा जेव्हा की तुम्हाला होप आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना होप नाही आहे त्यांनी कारागृह विभाग भरतीसाठी अप्लाय केलं असेल, आय थिंक केलेलं असेल. आणि मला वाटतं की कारागृहाला खूप कमी विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे, कारण मी बघते आहे की क्लास फार कमी लोक अटेंड करत आहे. त्यामुळे माझं ॲप्रॉक्झिमेशन म्हणतं आहे की कारागृहाला फार कमी विद्यार्थी असेल. मे बी होऊ शकतं काही दुसऱ्या क्लासला अटॅच असेल, कुठे असेल किंवा सेल्फ स्टडी करत असेल,
बट मला वाटतं की स्पेशली मला वाटतं की कारागृहाला कमी अप्लिकंट आहे. ठीक आहे. सो तुम्ही तुमचा बेस्ट द्या आणि स्वराज बॅचला जॉईन करा. ठीक आहे, एवढंच बोलते. आणि ज्यांना टेलिग्राम लिंक जॉईन करायला प्रॉब्लेम येते, ठीक आहे, त्या विद्यार्थ्यांनी मला पर्सनली मेसेज करायचा, RK फार्मा सर्च करायचं आणि लिंक जॉईन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. काल पण मला कुठल्या तरी विद्यार्थ्यांनी म्हटलं की लिंक जॉईन होत नाही आहे, तुम्ही मला ॲड करून द्या किंवा मला लिंक द्या. मी त्यांना पर्सनली लिंक पाठवली आणि ते जॉईन झाले. सो तुम्हाला जर काय प्रॉब्लेम येत असेल तर मुलं आहेत, भरपूर मुलं आहेत जे एकमेकांची हेल्प करत असतात, त्यांना पण तुम्ही मेसेज करू शकता. ठीक आहे. सो लेट्स गो टुवर्ड अवर मराठी ग्रामर. ठीक आहे. आणि एक महत्त्वाची अपडेट, ज्या विद्यार्थ्यांनी पुरवठा निरीक्षक फॉर्म फिल केला आहे, फूड कॉर्पोरेशनला अप्लाय केले आहे, त्यांची हॉल तिकीट रिलीज झाली आहे. त्यांनी आपलं हॉल तिकीट जाऊन चेक करायचं आणि एक्झामसाठी ऑल द बेस्ट. ठीक आहे, आपला बेस्ट द्यायचा. सो आज आपण बघणार आहे लिंग विचार. लिंग विचार मीन्स काय होतं, लिंग बघायचं आहे. स्पेशली आपल्याला लिंग काय असतं, जसं की पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, आणि हे कसं ओळखायचं ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. ठीक आहे. सो स्पेशली लिंग मीन्स काय होतं, लिंग मीन्स काय होतं तर नामाच्या रूपावरून, नामाच्या, एक ब्लँक पेज घेऊ का मी किंवा इथेच लिहिते. ठीक आहे. सो आपण काय शिकत आहे, लिंग. काय शिकत आहे, लिंग. सो नामाच्या रूपावरून, नामाच्या रूपावरून एखादी वस्तू, नामाच्या रूपावरून एखादी वस्तू, सॉरी डिअर. सो लिंग मीन्स काय होतं, तर लिंग मीन्स होतं की नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक असो किंवा काल्पनिक असो. नॉईसमुळे मला स्वतःच डिस्टर्ब होतं. बघा, नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक असेल किंवा काल्पनिक असेल, ती पुरुष जातीची आहे, स्त्री जातीची आहे किंवा दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही आहे. काय म्हटलं मी, नामाच्या रूपावरून एखादी वस्तू जर का वास्तविक असो वा काल्पनिक असो, ती पुरुष जातीची आहे, ती स्त्री जातीची आहे किंवा ती दोन्हीपैकी कुठल्याही जातीची नाही आहे. स्त्री जातीची आहे किंवा पुरुष जातीची आहे किंवा दोन्हीपैकी काहीही नाही आहे, हे ज्यावरून आपल्याला कळते त्यास आपण काय म्हणत असतो, लिंग म्हणत असतो. काय म्हणत असतो, लिंग म्हणत असतो. कळलं? नामाच्या रूपावरून एखादी वस्तू काल्पनिक असो या वास्तविक असो, काल्पनिक असो या वास्तविक असो, पण ती पुरुष जातीची आहे, स्त्री जातीची आहे किंवा दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही, हे ज्यावरून आपल्याला कळत असते ते म्हणजे लिंग. ठीक आहे. लिंग मीन्स होतं लक्षण किंवा चिन्ह. लिंग मीन्स काय होत असतं, लक्षण किंवा चिन्ह. लक्षण किंवा चिन्ह. काय म्हणायचं, लक्षण किंवा चिन्ह. कळलं? जसं की तो पुरुष, तो पुरुष. नाम सर्वनाम सर्वांना येतं. सो नाम सर्वनाम काय असतं ते आपल्याला सर्वांना माहिती आहे ना. सो तो काय दर्शवतो, तो इंडिकेट करतो की तो एक कोण आहे, पुल्लिंग आहे. तो काय इंडिकेट करतो, सो तो इंडिकेट करतो की तो पुल्लिंग आहे. इटसेल्फ मध्ये तो, ती, ते, तो, ती, ते, हेच आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. जसं की तो पुरुष, विच वन, तो पुरुष, ती स्त्री. ओळखायचं कसं हे शिकवत आहे. ते मुलं, ते मुलं. बघा, पुरुष जातीला जेव्हा ओळखायचं असतं कुठला वर्ड्स यूज केला जातो, तो पुरुष. कुठल्या वर्डनी आपण बघणार आहे की तो स्त्रीलिंग आहे, पुरुषलिंग आहे किंवा ते नपुंसक लिंगामध्ये मोडत आहे. तर बघा, तो काय इंडिकेट करत आहे, पुल्लिंग इंडिकेट करत आहे. ती काय इंडिकेट करत आहे, स्त्रीलिंग इंडिकेट करत आहे. आणि ते काय इंडिकेट करत आहे, तर नथिंग. म्हणजे तो स्त्रीमध्ये पण मोडत नाही, तो पुरुषामध्ये पण मोडत नाही. तो स्त्रीमध्ये पण मोडत नाही आणि पुरुषामध्ये पण मोडत नाही. जसं की आपण उदाहरण घेतलं आहे की मुलं. उदाहरण काय घेतलं आपण, मुलं.
ठीक आहे. तर मुलामध्ये मुलं पण असू शकतात, मुली पण असू शकतात. जेंडर दोन्ही पण इन्क्लूड असू शकतात. ठीक आहे. मुलांमध्ये दोन्ही पण जेंडर इन्क्लूड असू शकतं. त्यामुळे ते कुठल्याही एका कॅटेगरीमध्ये बसेल का? यामुळं मुलं म्हटल्यानंतर ती कुठल्याही एका कॅटेगरीला बसेल का? स्त्रीलिंग किंवा पुरुषलिंग या दोघांमध्ये बसतील का? नाही. बसेल का? नाही. सो इथे जर का मुली असतं तर आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये त्याला इन्क्लूड केलं असतं? आपण त्याला इन्क्लूड केलं असतं, मुलीला कुठे इन्क्लूड केलं असतं? स्त्रीलिंगमध्ये. जर का इथे मुलगा असतं, इथे मुलगा असतं, कुठल्या कॅटेगरीमध्ये आला असतो तो? पुल्लिंग. ठीक आहे, कळलं? नेक्स्ट बघा. सो बेसिकली आपल्याला काय शिकायचं आहे? लिंग कसं ओळखायचं ते शिकायचं आहे. लिंग आपल्याला त्याच्या सर्वनामावरून, तो, ती, ते यावरून आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. त्याआधी आपल्याला शिकायचं आहे की नामाचं विकरण. काय शिकायचं आहे? नामाचे विकरण. तर विकरण काय असतं? हा विकरण काय असतो? तर विकरण मीन्स होतं बदल किंवा विकार. काय होतं? बदल किंवा विकार. नामाचे विकरण मीन्स होतं बदल किंवा विकार. ठीक आहे. तर बदल किंवा विकार हे काय असतं? बदल किंवा विकार काय असतं? लिंग, वचन आणि विभक्ती. लिंग, वचन व विभक्ती यामुळे नामाच्या रूपात जो बदल होतो, यामुळे नामाच्या रूपात जो बदल होत असतो त्यास नामाचे विकरण असे म्हणतात. काय काय सांगितलं मी? विकरन्स मीन्स सांगितलं की बदल किंवा विकार होतं. विकरण मीन्स, सो विकरन्स मीन्स काय? विकरण मीन्स काय होतं? बदल किंवा विकार. काय होतं? बदल किंवा विकार. लिंग, वचन, विभक्ती. लिंग, वचन आणि विभक्ती. लिंग, वचन, विभक्ती यामुळे नामाच्या रूपात जो बदल होतो त्यास आपण नामाचे विकरण असे म्हणतो. जसं की उदाहरण घेतलं आपण तर तो मुलगा पुस्तक वाचतो. मुलगा, सो उदाहरण काय आहे? मुलगा पुस्तक वाचतो. मुलगा पुस्तक वाचतो. इट सेल्फ इंडिकेट ॲज अ पुल्लिंग. ठीक आहे. हा ऑलरेडी इंडिकेट करत आहे की हा पुल्लिंगामध्ये मोडतो. आपल्याला बेसिक नॉलेज तर माहीत आहे ना, मुलगा पुल्लिंगामध्ये जातो आणि मुलगी पुल्लिंगीमध्ये स्त्रीलिंगीमध्ये जाते. ठीक आहे. मुलगा हा पुल्लिंग आहे आणि मुलगी ही स्त्रीलिंगी आहे. इतकं माहिती आहे ना आपल्याला. सो मुलगा पुस्तक वाचतो कुठल्या लिंगामध्ये गेलं? पुल्लिंग. ठीक आहे. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. मुलगी पुस्तक वाचते. मुलगी पुस्तक वाचते. मुलगी इटसेल्फ काय इंडिकेट करत आहे की ती कुठल्या लिंगामध्ये आहे? स्त्रीलिंग. कुठल्या लिंगामध्ये आहे? स्त्रीलिंग. ठीक आहे. या जागीच आपण मुलगी ऐवजी जर मुले घेतलं, मुले पुस्तक वाचतात. मुले पुस्तक वाचतात. तर मुले पुस्तक वाचतात कुठल्या वचनामध्ये जाईल? सो मुले पुस्तक वाचतात हे अनेक वचनमध्ये जाईल. कुठे जाईल? मुले पुस्तक वाचतात. मुले पुस्तक वाचतात. मुले पुस्तक वाचतात. बघा, मुलेमध्ये कोण कोण इन्क्लूड असू शकतं? मुलं पण असू शकतात, मुली पण असू शकतात. मुले कंबाईनली मुले म्हणत आहे आपण. कंबाईनली वी कॉल मुले. ठीक आहे. मुले चाइल्ड्स. ठीक आहे. कंबाईनली आपण त्यांना मुले म्हणत आहेत. मुलांमध्ये गर्ल्स पण असेल आणि बॉईज पण असेल. गर्ल्स पण असेल आणि बॉईज पण असेल. सो गर्ल्स आणि बॉईज या दोघांनाही आपण कुठल्या वचनामध्ये कंडक्ट करूया? अनेक वचनमध्ये. कुठल्या वचनामध्ये जाईल ते? अनेक वचनमध्ये जाईल. ठीक आहे. जसं थर्ड आपल्याला बघायचं आहे की विभक्तीमध्ये कोण येतं. जसं की विभक्तीमध्ये कोण येतं? मुलांना पुस्तक वाचायला आवडतं. मुलांना पुस्तक वाचायला आवडते. हे काय आहे? मुलांना पुस्तक वाचायला आवडते. कुठल्या कशामध्ये गेलं हे? तर हे गेलं आहे विभक्तीमध्ये. कशामध्ये गेलं? विभक्तीमध्ये. ठीक आहे. सो नंतर आहे की आपल्याला बघायचं आहे की नामाचे एकूण किती प्रकार आहे.
नामाचे एकूण किती प्रकार आहे? 3 प्रकार आहे, ज्यामध्ये मुख्यतः 3 प्रकारामध्ये कुठले कुठले आहे? एक तर आहे पुल्लिंग, दुसरं आहे स्त्रीलिंग आणि थर्ड वन आहे नपुसकलिंग. थर्ड कुठलं आहे? नपुसकलिंग. ठीक आहे. सो पुल्लिंग मीन्स काय होतं? आपण फर्स्ट पाहणार आहे की पुल्लिंग मीन्स काय होतं. पुल्लिंग मीन्स काय होतं? तर पुल्लिंग होतं की ज्या नामावरून पुरुष किंवा नर जातीचा बोध होत असतो. ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा हा बोध होत असतो तेव्हा त्याला पुल्लिंग असे म्हणतात. काय म्हणतात? डोंट वरी, हा तुम्हाला PDF मिळेल. ठीक आहे, स्क्रीनशॉट वगैरे देईल मी. पुल्लिंग काय असतं? तर ज्या नामावरून आपल्याला काय होत असतो? पुरुष जातीचा किंवा नर जातीचा बोध आढळून येतो किंवा बोध होत असतो त्यास आपण काय म्हणत असतो? पुल्लिंग. त्याच काय म्हणत असतो? पुल्लिंग. ठीक आहे. सो एक्झाम्पल काय असेल पुल्लिंगामध्ये? जसं की मुलगा, दुसरं शिक्षक, मुलगा, शिक्षक, घोडा, कुत्रा, चिमणा, सिंह. ठीक आहे. ज्यामध्ये नर जातीचा आपल्याला बोध होत असतो त्याला काय म्हणायचं? पुल्लिंग. गॉट इट? जसं की तो मुलगा, तो सिंह, तो घोडा, तो मुलगा, तो कुत्रा. ठीक आहे, कळलं पुल्लिंग. त्यानंतर बघा आपण नेक्स्ट बघणार आहे स्त्रीलिंग. काय बघणार आहे? स्त्रीलिंग. सो त्याच प्रकारे आहे डेफिनेशन, त्याच प्रकारे आहे की ज्या नामावरून स्त्री जातीचा किंवा मादी जातीचा आपल्याला बोध होत असेल त्यास आपण काय म्हणायचं? स्त्रीलिंग. स्त्री जातीचा किंवा मादी जातीचा जर आपल्याला उल्लेख होत असेल तिथे तर काय करायचं? कुठल्या कॅटेगरीला जाईल? ती जाईल स्त्रीलिंग या कॅटेगरीमध्ये. ठीक आहे. स्त्रीलिंग मीन्स काय होतं? ज्या नामावरून स्त्री किंवा मादी जातीचा बोध होतो तेव्हा त्यास काय म्हणतात? स्त्रीलिंग असे म्हणतात. जसं की उदाहरण बघितल्यास मुलगी, त्यानंतर गाय, घोडी, कुत्री, चिमणी, मुंगी. बोध होत आहे कुठेतरी स्त्री जातीचा. ठीक आहे. ओळखणार कसं? ती मुलगी, ती गाय, ती घोडी, ती कुत्री, ती चिमणी, ती मुंगी असं लावून बघायचं, करून बघायचं. ठीक आहे. एखादं आपल्याला असं दिलं असेल, एखादं वाक्य असेल, ती गाय जात आहे, पुढे जात आहे किंवा जात आहे. ठीक आहे. यामध्ये आपल्याला अधोरेखित वाक्य दिलं जाईल गाय, तर आपल्याला ओळखावं लागेल किंवा ती दिल्या जाणार नाही. गाय जात आहे असं लिहिलं असेल तर गाय हा कुठला लिंगी शब्द आहे? असं तुम्हाला ओळखायला येईल. मग तुम्ही कसं ओळखणार? त्यापुढे लावून बघायचं, त्यापुढे यूज करून बघायचं. जसं की तो गाय म्हणत असतो का आपण? नाही. ती गाय. काय असतं? ती गाय. ठीक आहे. या प्रकारे करता येईल तुम्हाला. नंतर बघा थर्ड आहे आपलं नपुसकलिंग. काय आहे? नपुसकलिंग. सो ज्या नामावरून, याची डेफिनेशन कशी असेल ते बघा की ज्या नामावरून पुरुष किंवा कोण? स्त्री. ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही. नपुसकलिंगामध्ये काय आहे की ज्या नामामध्ये पुरुष किंवा स्त्री या दोन्ही जातीचा उल्लेख होत नाही, स्त्री किंवा पुरुष या दोन्ही जातीचा उल्लेख होत नाही तेव्हा त्यास काय म्हणायचं? नपुसकलिंग. जसं की उदाहरण बघितल्यास मुलं, घोडे, वासरू, कुत्रे, फुले. ठीक आहे. बघा ते मुलं, ते घोडे, ते वासरू, ते कुत्रे, ते फुले कुठल्या सर्वनामावरून बघायचं? ते कुठल्या? ते. ठीक आहे. गॉट इट? नंतर आता हे झालं आपलं सजीव प्राणी किंवा माणूस यापैकी आपण बघितलं.
आता बघू की निर्जीव वस्तूचे लिंग आपण कसं ठरवणार. निर्जीव वस्तूचं लिंग आपण कसं ओळखणार. सो निर्जीव वस्तूचे लिंग आता काय बघायचं आपल्याला. निर्जीव वस्तूचे लिंग. निर्जीव वस्तूचे लिंग. ठीक आहे. निर्जीव वस्तूचे लिंग. तर काही निर्जीव वस्तू सजीव आहेत. सो काही निर्जीव वस्तू ह्या कशा आहेत, सजीव आहेत. सॉरी, खूप डिस्टर्बन्स होत आहे मला. ठीक आहे. बघा, निर्जीव वस्तूचे लिंग कसे ओळखायचे. निर्जीव वस्तूचे लिंग कसे ओळखायचे ते आपण बघणार आहे. जसं की काही वस्तू कशा असतात, निर्जीव वस्तू सजीव आहेत. काही वस्तू अशा आहेत की निर्जीव असून सुद्धा सजीव आहेत. अशी कल्पना करून आपण केव्हा केव्हा बोलत असतो. ठीक आहे. निर्जीव वस्तू सजीव आहे अशी कल्पना करून आपण असं बोलत असतो. जसं की सूर्य ढगाआड लपला. उदाहरणार्थ काय आहे, सूर्य ढगाआड लपला. सेकंड, झरे काय करत आहे, नृत्य करत आहे. झरे नृत्य करत आहे किंवा झरे नृत्य करतात. वनश्री हसू लागली. वनश्री हसू लागली. सागर एकदम खवळला. सागर एकदम खवळला. बोध होत आहे कुठेतरी सजीव सृष्टीचा. होते आहे की नाही. उदाहरणार्थ काय दिले मी की झरे नृत्य करतात. एक उदाहरण दिलं की झरे नृत्य करतात. सेकंड उदाहरण सांगितलं की वनश्री हसू लागली. थर्ड एक्झाम्पल, सागर एकदम खवळला. सागर एकदम खवळला. अँड द फोर्थ वन अँड लास्ट वन, सूर्य ढगाआड लपला. सूर्य ढगाआड लपला. कुठेतरी वाटते आहे का सजीव सृष्टीचा कुठेतरी उल्लेख होत आहे असं वाटतंय का तुम्हाला. वाटतंय की नाही आपण बघू. आता सांगते मी की निर्जीव वस्तूचे पुल्लिंग कसं ओळखायचं. निर्जीव वस्तू असतात पण ते पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे, नपुसकलिंग आहे हे पण तर ठरवावं लागेल ना आपल्याला. आपल्याला जिवंत प्राण्यांचं समजून जाईल की ती गाय आहे, तो मुलगा आहे, ती मुलगी आहे, ते मुलं आहे, तो बगीचा आहे, हे असं आपल्याला कळून येईल. पण निर्जीव वस्तू पुल्लिंगामध्ये जाते, स्त्रीलिंगामध्ये जाते की नपुसकलिंगामध्ये जाते ते कसं ओळखायचं. बघा, नपुसकलिंग कसं ओळखायचं, नपुसकलिंगामध्ये पुल्लिंग निर्जीव वस्तूमध्ये पुल्लिंग कसं ओळखायचं. बघा, केव्हा केव्हा काय होतं ना की मोठा आकार, केव्हा केव्हा काय होत असतो की मोठा आकार, शक्ती, कठोरपणा, जोर, राकटपणा यासारखे पुरुषांचे गुणधर्म ज्या वस्तूस आपणास आढळतात, ज्या वस्तूमध्ये आपल्याला आढळतात तेव्हा त्या वस्तूंना पुल्लिंगी असे म्हणतात. तेव्हा त्या वस्तूस काय म्हणतो आपण, पुल्लिंगी. आता राकटपणा म्हटल्यानंतर असं नाही म्हणायचं पुरुषांनी किंवा बॉईजनी की आम्ही राकट नसतो. ते एक सांगायची पद्धत आहे. ठीक आहे. केव्हा केव्हा काय होत असतं की मोठा आकार असतो, शक्ती असतो, जोर, कठोरपणा, राकटपणा यासारखे जेव्हा पुरुषांचे गुणधर्म त्या वस्तूमध्ये आपल्यास आढळून येत असते, पुरुषांचे गुणधर्म जेव्हा त्या वस्तूमध्ये आपल्याला आढळून येते तेव्हा त्यास काय म्हणायचं, पुल्लिंगी असे म्हणतात. नपुसक पुल्लिंगी असे निर्जीव पुल्लिंगी असे समजू. जसं की बघा, सागर उदाहरण काय बघितलं आपण, याआधीच बघितलं आहे. निर्जीव वस्तूच्या लिंगामध्ये मी तुम्हाला उदाहरण सांगितली आहे. जसं की सागर एकदम खवळला होता. सागर, सूर्य, मृत्यू, चंद्र, दिवा, फळा अशी खूप एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. सागर, सूर्य, मृत्यू, चंद्र, दिवा, फळा. काय काय एक्झाम्पल आहे. सागर, सूर्य, मृत्यू, चंद्र, दिवा, फळा. कुठेतरी पुरुष जातीचा बोध होत असल्यास तुम्हाला आढळून येते आहे ना. तर असंच ओळखायचं असतं निर्जीव वस्तूचं पुल्लिंग सुद्धा. ठीक आहे. आता बघूया की निर्जीव वस्तूचं स्त्रीलिंग कसं ओळखायचं. निर्जीव वस्तूची स्त्रीलिंगीमध्ये आहे ते कसं ओळखायचं. बघा, ज्या
ज्याप्रमाणे आपण पुरुष जातीचा बोध होत असताच पाहिलं की पुल्लिंग होतं, जसं की मोठा आकार होता, त्याच्यामध्ये शक्ती, कठोरपणा, जोर, राकटपणा या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या. त्याचप्रमाणे थोडं अपोजिट मुलींसाठी आहे किंवा स्त्रीलिंगांसाठी आहे, जसं की लहान आकार, लहान आकार, कोमलपणा, कोमलपणा, देखणेपणा, देखणेपणा तुम्ही व्यवस्थितपणे लिहून घ्या, ठीक आहे. देखणेपणा, सौम्यपणा, चंचलपणा यासारखे स्त्री जातीचे जर गुणधर्म त्या वस्तूमध्ये आढळून येत असेल तर त्यास आपण काय म्हणूया, स्त्रीलिंग. काय म्हणायचं, निर्जीव वस्तूचे स्त्रीलिंग. काय बघत आहे आपण, निर्जीव वस्तूचे स्त्रीलिंग बघत आहे. सो निर्जीव वस्तूमध्ये तुम्हाला कसं ओळखायचं ते मी सांगत आहे यामध्ये, या पॉईंटमध्ये, ठीक आहे. काय बघायचं आपल्याला, लहान आकार बघायचा आहे, कोमलपणा असणार आहे, देखणेपणा, सौम्यपणा, कोमटपणा, चंचलपणा यासारखे जर स्त्री जातीचे तिथे बोध होत असेल त्या वस्तूमध्ये जर यासारखे बोध होत असेल तर त्यास आपण काय म्हणायचं, स्त्रीलिंग. काय म्हणायचं, त्यास आपण स्त्रीलिंग म्हणणार आहे. जसं की उदाहरण बघितल्यास, उदाहरणामध्ये काय बघायचं आपल्याला, वनश्री बघ, आत्ताच सांगितलं होतं मी, वनश्री काय करत होती, हसू लागली होती. त्यानंतर वीज, वीज, फळी, श्रीमंती, श्रीमंती, चांदणी, पृथ्वी यासारखी अनेक उदाहरणे आहेत. वनश्री, वीज, फळी, श्रीमंती, चांदणी, पृथ्वी. गॉट इट. काय काय बघायचं आहे, लहान आकार, कोमलपणा, देखणेपणा, सौम्यपणा, चंचलपणा, ठीक आहे. रागीटपणा नाही बघायचा. यासारखे स्त्री जातीचे गुणधर्म ज्या वस्तूमध्ये आपल्याला दिसतील ते असेल आपलं स्त्रीलिंगी निर्जीव वस्तू. कळलं सर्वांना. त्यामध्ये एक्झाम्पल बघितलंय, वनश्री, वीज, फळी, श्रीमंती, चांदणी आणि पृथ्वी. गॉट इट सगळ्यांना. आता बघूया की निर्जीव वस्तूचे नपुसक लिंग कसं ओळखायचं. निर्जीव वस्तूचे नपुसक लिंग कसं ओळखायचं. आता त्याचसारखं आहे, जसं आपण नपुसक लिंग बघितलं ना, त्याचसारखं आपल्याला निर्जीव वस्तूचं पण बघायचं आहे की ज्या वस्तूमध्ये पुरुष किंवा स्त्री जातीचा कोणत्याच प्रकारचं गुणधर्म आढळून येतच नाही, अजिबात. पुरुष पण जातीचा आढळत नाही अथवा स्त्री जातीचा पण आढळत नाही. ज्या वस्तूमध्ये पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा अजिबात कोणताही गुणधर्म आढळत नाही त्यास आपण काय म्हणायचं, निर्जीव वस्तूचं नपुसक लिंग. जसं की घर, जसं की घर. घर कसं ओळखणार आपण, बघा आपल्या बोलण्यातच कळतं. जसं की ते घर, ते घर, ते ताट, ते ताट, ते दुकान, ते दार, ते कपाट, ठीक आहे. कळलं. एक्झाम्पल कसे बघायचे, तो ती ते, तो ती ते यांनीच करून बघायचं. आता बघा, ती घर होते का, तो घर होते का, नाही. बोलताना आपल्याला पुरुष जातीचा स्त्री जातीचा संबंध जिथे आढळून येत असेल ते पट्टकने टिक करायचं. जसं की ते घर, ते दुकान, ते कपाट, ते दार, ठीक आहे. कळलं. कळलं मुलांना सर्वांना. आता काही पुल्लिंगी स्त्रीलिंग कसं कसं होतं, डिफरंट पण होतं. कुठल्या कुठल्या नावामध्ये स्त्रीलिंग आहे, कसं ओळखायचं, पुन्हा एक दोन काही एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही ते प्रॅक्टिस पण करून बघाल, ठीक आहे. आज तुम्हाला प्रॅक्टिस सेट स्वतः सॉल्व करायचं आहे. सो निर्जीव वस्तूचे पुल्लिंग व स्त्रीलिंग, ठीक आहे. निर्जीव वस्तूचं स्त्रीलिंग आणि पुल्लिंग कसं कसं करायचं बघा. वारा, वारा हा शब्द कशामध्ये येतं, हा कशामध्ये येतं, पुल्लिंगामध्ये येतं. वारा हा पुल्लिंगामध्ये येतं. तर याचंच अपोजिट वारा पुल्लिंगामध्ये आलं, स्त्रीलिंग काय होत असतं त्याचं, झुळूक. काय होत असतं, झुळूक. वारा हा पुल्लिंग तर झुळूक स्त्रीलिंग. वृक्ष हा पुल्लिंग तर वेली स्त्रीलिंग.
कळलं? वारा पुल्लिंग, झुडूप स्त्रीलिंग. ठीक आहे, असं नाही आहे की मुलगा मुलगी, मुलगा मुलगी, पुरुष स्त्री असंच नाही होत. तर काही आपल्याला माहिती नसतं, त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. मी बी येऊ शकतं की लोटा. लोटा, लोटा काय आहे? पुरुषलिंग आहे, पुल्लिंग आहे. तर लोटी काय आहे? स्त्रीलिंग आहे. कळलं? नेक्स्ट, समुद्र. समुद्र हा पुल्लिंग आहे, तर नदी काय आहे? ही स्त्रीलिंग आहे. ठीक आहे. एक अपवाद आहे. अपवादमध्ये जसं की ओढा. ओढा हा पुल्लिंग आहे. ओढा हा पुल्लिंग आहे, तर नदी हे स्त्रीलिंग आहे. दोरा पुल्लिंग, दोरी स्त्रीलिंग. नेक्स्ट, एक मजेशीर सांगते तुम्हाला. जसं की मराठीमध्ये एकाच अर्थाचे शब्द 3 वेगवेगळ्या प्रकारात किंवा 3 वेगळ्या लिंगामध्ये कसं काय आढळून येतात किंवा कुठल्या कुठल्या नावाने ते आढळून येतात. एक मराठीत एकाच अर्थाचे शब्द 3 वेगळ्या लिंगामध्ये कसं आढळून येतात ते बघायचं आहे. बघा, तर पहिला आहे देह. पहिला कुठला आहे? सो फर्स्ट वर्ड देह आहे. कुठला आहे? देह. देह कशामध्ये येतं? तर देह येत आहे पुल्लिंगामध्ये. देह पुल्लिंगामध्ये. स्त्रीलिंगामध्ये देह मीन्स काय होतं? पुन्हा काया. काय होत असतं? काया किंवा तनू. काया किंवा तनू कुठल्या लिंगामध्ये आढळून येत आहे? स्त्रीलिंगामध्ये. कुठल्या लिंगामध्ये आढळून येत आहे? स्त्रीलिंगामध्ये. आणि थर्ड वन येतं की देहलाच आपण शरीर म्हणतो आणि ते आढळून येतं आपल्याला नपुसक लिंगामध्ये. कळलं? बघा, एकच वर्ड्स आहे. देहाला आपण काया पण म्हणतो, तनू पण म्हणतो आणि शरीर पण म्हणतो, पण ते कुठल्या कॅटेगरीमध्ये येते ते आपल्याला माहीत नव्हतं. कळलं? देह हा पुल्लिंगीमध्ये येतं, काया किंवा तनू हे स्त्रीलिंगामध्ये येतं आणि शरीर हे नपुसक लिंगामध्ये येतं. कळलं? शरीर जर विचारलं, शरीराचं लिंग जर तुम्हाला विचारलं तर कळेल ते शरीर, ती काया, ती तनू, तो देह. करता येईल ना आता? ठीक आहे. नंतर दुसरा बघूया. दुसरा वर्ड्स आहे वाडा. दुसरा वर्ड्स आहे वाडा. वाडा हा कशामध्ये येतं? पुल्लिंगामध्ये येतं. कशामध्ये येतं? पुल्लिंगामध्ये. इमारत, ती इमारत म्हणतो की नाही? ती इमारत कशामध्ये येईल? स्त्रीलिंग. कशामध्ये येईल? स्त्रीलिंग. आणि थर्ड वन आहे घर. ते घर कशामध्ये येतं? नपुसक लिंगामध्ये येतं. कळलं? वाडा, पुल्लिंग, इमारत, स्त्रीलिंग, घर, नपुसक लिंग. कळलं ना? नेक्स्ट, दुसरा वर्ड्स आहे ग्रंथ. दुसरा वर्ड्स कुठला आहे? ग्रंथ. ग्रंथ हा कशामध्ये येतो? पुल्लिंगामध्ये. कशामध्ये आहे? पुल्लिंगामध्ये. नेक्स्ट, पोथी. पोथी कशामध्ये येतं? ग्रंथ, पोथी. पोथी येतं स्त्रीलिंगामध्ये. कशामध्ये येतं? स्त्रीलिंगामध्ये येतं. आणि तेच म्हणायचं की पुस्तक. पुस्तक कशामध्ये येतं? तर पुस्तक येतं नपुसक लिंगामध्ये. कुठल्या लिंगामध्ये येतं? नपुसक लिंगामध्ये. कळलं? ग्रंथ, पोथी आणि पुस्तक. सो ग्रंथ येतोय पुल्लिंगामध्ये, पोथी येतंय स्त्रीलिंगामध्ये आणि पुस्तक येतंय नपुसक लिंगामध्ये. सर्वांना कळलं? नेक्स्ट बघा, पुन्हा एक एक्झाम्पल देते. सो नेक्स्ट एक्झाम्पल पुन्हा एक एक्झाम्पल बघणार आहे रुमाल. कुठलं? रुमाल. तो रुमाल. पगडी, ती पगडी. पागोटे, ते पागोटे. पागोटे कुठल्या क्लासमध्ये गेलं? नपुसक लिंगामध्ये गेलं. पगडी स्त्रीलिंग आणि रुमाल पुल्लिंग. कळलं? एकच वर्ड्स आहे पण 3 टाईपनी त्याला म्हटलं गेलं आहे. रुमाल म्हटलं तर पुल्लिंगामध्ये आलं. पगडी म्हटलं, पगडी जर का तुम्ही म्हणताय तर ते कुठल्या कॅटेगरीला जात आहे? स्त्रीलिंगामध्ये. आणि पागोटे जर का तुम्ही बोलताय तर कुठल्या कॅटेगरीमध्ये जात आहे? ते नपुसक लिंगामध्ये. सर्वांना आय थिंक स्पष्टपणे कळलेलं आहे की लिंग कसं ओळखायचं. ठीक आहे.
नेक्स्ट वन. आता बघा, यानंतर मी तुम्हाला एक नोट सांगते आहे. काय सांगते आहे? एक नोट सांगते आहे. ती नोट तुम्हाला ऑलवेज माइंडमध्ये केप्ट करून ठेवायची आहे. कुठली ती बघा. जसं की प्राणीमात्रामध्ये पुरुष किंवा नर. प्राणीमात्रामध्ये पुरुष, एक सेकंड, प्राणीमात्रामध्ये पुरुष किंवा नर, पुरुष किंवा नर या जातीचा किंवा या शब्दाने उल्लेख जर होत असेल तर तो कशाने ओळखायचा आहे आपल्याला? तो काय म्हटलाय मी? प्राणीमात्रामध्ये पुरुष किंवा स्त्री यांचा उल्लेख आपण तो या शब्दाने करायचा आहे. कशाने करायचा आहे? तो या शब्दाने करायचा आहे. कळलं? नेक्स्ट, स्त्री किंवा मादी जाती असेल, स्त्री किंवा मादी जात असेल तर त्याचा उल्लेख आपल्याला कुठल्या शब्दाने करायचा आहे? ती या शब्दाने करायचा आहे. ठीक आहे. आणि एखादा नर किंवा मादी हे निश्चित सांगता येत नसेल, एखादा नर आहे किंवा मादी आहे हे निश्चित जर का सांगता येत नसेल, हे निश्चित सांगता येत असेल तर त्याला नपुंसकलिंगी मानून त्याचा उल्लेख कशामध्ये करायचा? सो बेसिकली आपण त्याचा उल्लेख कशामध्ये करायचा? ते मध्ये करायचा. पुरुष किंवा मादी नर जात असेल तर तोनी इंडिकेट करायचा. स्त्री किंवा मादी जात असेल तर ती या शब्दाने करत असते. आणि नर किंवा मादी या दोन्ही प्रकारचा उल्लेख होत नसेल तर त्यांना आपण नपुंसकलिंग या कॅटेगरीमध्ये ठेवलेलं आहे. कळलं सर्वांना? ठीक आहे. पुन्हा सांगते एक उदाहरण की निर्जीव वस्तूच्या बाबतीत सुद्धा आपल्याला काल्पनिक किंवा पुरुषत्व किंवा स्त्रीतत्व ज्यामध्ये लादून त्या वस्तूच्या मागे तो, ती, ते हे शब्द वापरून आपल्याला त्यांचे लिंग ठरवता येत असते. कळलं? मी काय म्हटलं की निर्जीव वस्तूच्या बाबतीत काही पुरुषतत्व किंवा स्त्रीतत्व असे शब्द लादून, कुठले शब्द? तो, ती, ते, तो, ती, ते हे शब्द वापरून आपण तिथे काय करू शकतो? त्यांचे लिंग ठरवू शकतो. जसं की आपण घेतलं उदाहरणार्थ चहा. कुठलं घेतला? चहा. तो चहा. काय म्हणणार आपण? तो चहा. ते चहा म्हणतो? ती चहा म्हणतो? नाही. काय म्हणत असतो? तो चहा. कुठल्या लिंगामध्ये जाईल? पुल्लिंगामध्ये जाईल. कळलं? नेक्स्ट, ती कॉफी कुठल्या लिंगामध्ये जाईल? स्त्रीलिंग. कशावरून कळलं? तो, ती, ते यावरून बघायचं. तो, ती, ते यावरून आपल्याला बघायचं आहे. ती कॉफी कुठल्या लिंगामध्ये गेलं? स्त्रीलिंग. कुठल्या लिंगामध्ये गेलं? स्त्रीलिंग. दूध. ती दूध म्हणतो? नाही. तो दूध म्हणतो? नाही. ते दूध म्हणतो? हो. म्हणतो ना आपण, ते दूध म्हणतो ना. सो बेसिकली दूध कुठल्या कॅटेगरीमध्ये गेलोय? नपुंसकलिंगामध्ये गेलाय. पुन्हा आत्ताच बघितलं रिसेंटली, वाडा. तो वाडा, ती इमारत, ती घरे, ते घर. नंतर बघा, एक तुम्हाला एक्झाम्पल सांगते आहे. दिवा, पणती आणि तेज. दिवा, पणती आणि तेज हा होमवर्क आहे तुम्हाला. मला सांगायचं आहे की तेज कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं, पणती कुठल्या लिंगामध्ये येतं आणि दिवा कुठल्या लिंगामध्ये येतं. या तिन्ही अक्षरांचं, वर्ड्सचं मला कुठल्या लिंगामध्ये येते ते सांगायचं आहे. कळलं सर्वांना? हा होमवर्क आहे. बघूया किती मुलांनी क्लास अटेंड केला आणि जे विद्यार्थी कमेंट करतील मला कळून येईल की त्या विद्यार्थ्यांनी ही क्लास बघितली आहे. खूप असे विद्यार्थी आहे की कमेंट करतच नाही. कमेंट मी विनाकारण करायला लावत नाही. मला माहिती पडतं कुणी क्लास बघितली आहे आणि कोण क्लास करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे आणि कुठल्या टायमिंगपर्यंत त्यांनी ती क्लास बघितलेली आहे. मला कळून येतं. बघा, काही असं असतात ना की तो, ती, ते लावूनही तो, ती, ते लावून पण तुम्हाला नेमकं ते कळणार नाही. जसं की आपला तो मुलगा असेल, ती मुलगी असेल, हे सर्व छोटे वर्ड्स आपल्याला येऊन जातील. पण काही वर्ड्स असे असतील की आपल्याला नाही समजून येणार. पण असल्या टाईपचे वर्ड्स तुम्हाला परीक्षेला विचारणार नाही. कारण आपल्याला मराठी फक्त आणि फक्त 15 मार्क्सला येणार आहे. मराठी फक्त आणि फक्त किती मार्क्सला विचारणार आहे? 15 मार्क्सला.
ठीक आहे. 15 मार्क्सचा असेल तुमचा आणि मॅक्झिमम असेल तुमचं 30 मार्क्स. कशासाठी? कारागृह विभाग भरतीसाठी. ठीक आहे. हाच तुमचा पॅटर्न असणार आहे. मग तुम्हाला इतकं डीपमध्ये विचारणार नाही ते खूप बेसिक जसं की तुम्हाला झेडपीमध्ये विचारला गेला आहे. झेडपीमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला लिंग ह्या टॉपिकला मला क्वेश्चन दिसले आहे. ठीक आहे ना. लिंग हा टॉपिक सर्वात जास्त एक्झामला होत आहे. कळलं? सो आता मी तुम्हाला काही उदाहरण देते आहे. काही उदाहरण देते आहे. ती तुम्हाला सॉल्व करायची आहे स्वतःच आणि तुम्ही मला कमेंट करायची आहे की ती कशामध्ये येतं, कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं ते तुम्हाला सांगायचं आहे. जसं की गाढव. एक एक्झाम्पल घेतलं आहे. तुम्हाला टोटल सांगायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला कळलं की नाही कळलं मला ते नीट समजू नये. गाढव. द फर्स्ट वर्ड गाढव. ठीक आहे. सेकंड वर्ड आहे बुक. सेकंड वर्ड आहे बुक. कुठल्या कॅटेगरीमध्ये येते, कुठल्या लिंगामध्ये येते तो तुम्हाला सांगायचं आहे. देवपूजा. द थर्ड वन इज देवपूजा. द थर्ड वन देवपूजा. ठीक आहे. 3 वर्ड झाले. नंतर बघा फोर्थ इज तारा. फोर्थ तारा. काही वर्ड्स असे आहेत जे दोन्ही लिंगामध्ये येतं. जसं की नपुसक लिंगामध्ये पण येतं, स्त्रीलिंगामध्ये पुल्लिंगामध्ये पण येतं. तर तुम्हाला दोन्ही पण सांगायचं आहे की तो हा वर्ड्स हा या कॅटेगरीला पण येतं, या कॅटेगरीला पण येतं. ठीक आहे. द फिफ्थ वन इज हवा पाणी. हवा पाणी. कळलं? हवा पाणी. द सिक्स्थ वन इज गायरान. गायरान. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड सेवन्थ नंबर. सेवन्थ नंबर साखर भात. द सेवन्थ नंबर कुठला आहे? साखर भात. 8 नंबर मृगयना. मृगयना. ठीक आहे. नंतर 8 नंबर आहे भाजीपाला. द 8 वन इज भाजीपाला. झालाय 9th पर्यंत. नंतर 10th नंबरचा वर्ड्स आहे. 10th नंबरचा वर्ड्स आहे पान सुपारी. पान सुपारी. 11th नंबर आहे मीठ मसाला. मीठ मसाला. 12th नंबर आहे पुरणपोळी. पुरणपोळी. ठीक आहे. 12th झालाय. नंतर 13 नंबर. सो 13 नंबर आहे चुलत सासरा. चुलत सासरा. ठीक आहे. द 13 नंबर इज चुलत सासरा. नंतर 14 नंबर आहे आई बाप. द 14 नंबर वर्ड इज आई बाप. 15 नंबर आहे घरदार. 15 नंबर आहे घरदार. ज्यांना पोस्ट इम्पॉर्टंट असेल त्यानेच कमेंट करायचं. बाकीच्या विद्यार्थ्यांनी नाही केली तरी पण मला काही हरकत पडणार नाही. ठीक आहे. 16 नंबर आहे चहा पाणी. द 16 नंबर वर्ड इज चहा पाणी. इंडिकेट पण करा नंबर, काही प्रॉब्लेम नाही. 17 नंबर नाथसून. 17 नंबर इज नाथसून. 18 नंबर क्लास. 18 नंबर इज क्लास. क आहे. ठीक आहे. नंतर 19 नंबर. 19 नंबरमध्ये काय आहे? ऑफिस. 19 नंबर ऑफिस. ठीक आहे. 19 नंबरचा वर्ड पण तुम्हाला कमेंट करायचं आहे. कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं, कुठल्या लिंगामध्ये येतं. 20 नंबर फॅन. 20 नंबर फॅन. 21 नंबर 21 कंपनी. नंबर 21 इज कंपनी. 22 धंदा व्यवसाय. धंदा व्यवसाय. कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं ते सांगायचं आहे. धंदा व्यवसाय. नंबर 23 मध्ये हवा पाणी झालं आहे ना आपलं. नंतर बहीण भाऊ. भाऊ बहीण. ठीक आहे. भाऊ बहीण. नंतर 24 नंबर विटी दांडू. विटी दांडू. हे वर्ड्स कधी ना कधी एक्झाममध्ये आलेले आहेत. तेच वर्ड्स मी तुम्हाला सांगते आणि त्याचंच मला सर्व
वर्ड्स तुम्हाला सांगायचं आहे की कुठल्या लिंगामध्ये येतोय. ठीक आहे. ड्रेस 25th नंबर ड्रेस. 26 पिक्चर. कुठला वर्ड्स आहे? पिक्चर्स. नंतर 27 क्लॉक. 27 क्लॉक. 28 नंबर बोर्ड. 28 नंबर बोर्ड. बोर्ड मीन्स फळा. ठीक आहे. 29 ग्लास. 29 ग्लास. ठीक आहे. 30 नायक. 30 नायक. नंतर 31 विधूर. 31 विधूर. हाच वर्ड उचलायचा, क्विजमध्ये टाकायचा. हाच वर्ड्स घ्यायचा, क्विजमध्ये टाकायचा आणि ओळखा बघू काय आहे ते. ठीक आहे. किती झालं आहे आपलं? 32. 33 एडका. 33 एडका. 34 एक इझी वर्ड देते, बाई. 34 बाई. 35 वडील. 35 वडील. 36 कोळी. 36 कोळी. 37 कोल्हा. 37 कोल्हा. 38 दाता. तो 38 इज दाता. नंतर 39 देव. 40 वानर. 41 हंस. ठीक आहे. 42 मृग. 42 मृग. 43 दास. 43 दास. कळलं. 44 माकड. 44 माकड. 45 वकील. 45 वकील. 46 डॉक्टर. 46 डॉक्टर. 47 भगवान. 48 राजा. 49 नर्तक. and 50 the last one युवराज. कळलं. 50 वर्ड्स दिलेले आहे. 50 वर्ड्स दिलेले आहे आणि 50 वर्ड्समध्ये फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे. कुठलं? ते नपुसक लिंगामध्ये येतं, पुल्लिंगामध्ये येतं की स्त्रीलिंगीमध्ये येतं, ते कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं फक्त आणि फक्त तुम्हाला इतकं मला सांगायचं आहे. ठीक आहे. सो एक्सपेक्ट करते मी की आज मिनिमम 250 लोक तर मला क्लासमध्ये पाहिजे आहे आणि बघतात. 250 विद्यार्थी क्लास अटेंड करतील असं मी एक होप ठेवते आणि 250 मल्टिप्लाय बाय 50 इतक्या मला कमेंट्स हवं आहे. ठीक आहे. फक्त आणि फक्त मी या 250 विद्यार्थ्याकडनं एक्सपेक्ट करते. सर्व विद्यार्थ्यांकडनं नाही करत आहे, कारण सर्व अभ्यास करत नाही मला माहिती आहे. जेव्हा तुम्हाला एक्झाम डेट माहिती होईल ना तेव्हाच तुम्ही अभ्यास करणारे विद्यार्थी आहे. भरपूर असे विद्यार्थी आहे. मी कित्येकदा तुम्हाला सांगितलं आहे की ही कॉलेजची एक्झाम नाही आहे, बट स्टील काही विद्यार्थी ऐकायला तयार नसतात. सो जे विद्यार्थी ना अकॉर्डिंग टू मी चालेल मीन्स की मला हेच म्हणायचं आहे की प्रॅक्टिस मोर इम्पॉर्टंट आहे. तुम्ही थेरी करून घेता ना त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल इम्पॉर्टंट असतं. तुम्ही बघा, आपण फार्मसीचा सिलेबस सगळं रटून 2 वर्ष 4 वर्ष पुन्हा 2 वर्ष डी फार्म बी फार्म एम फार्म गेली ना आपली. आपण रटून सर्व केलं आहे. पण आपल्याला एकदम जर का फार्मसीमध्ये नेऊन ठेवलं आहे आणि म्हटलं की हे प्रिस्क्रिप्शन तुम्ही काढा, तुम्हाला काढता येईल का? नाही. कारण काय? आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज नाही.
सो प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. बेसिकली प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही बघितलं की DHSमध्ये तुम्ही थोड्या मार्क्सनी राहिलेलं बरं. खूप जास्त डिफरन्स होत नाही मित्रांनो. 10-15 मार्क्सचा जो डिफरन्स आहे किंवा 5-6 1-2 मार्क्सचा. आता माझ्याच क्लासमध्ये विद्यार्थी आहे निखिल. निखिलला 143 मार्क्स आहे बरोबर. 143 मार्क्स असून पण त्याचा DHSमध्ये सिलेक्शनमध्ये वेटिंग लिस्टला आहे तो. ठीक आहे. सो विचार करा की त्या विद्यार्थ्याला 143 मार्क्स आहे पण तो कुठे आहे, वेटिंगमध्ये आहे. त्याला किती गिल्ट फील होत असेल. पण हा विद्यार्थी पुन्हा अभ्यास करायला रेडी आहे. माझ्याच क्लासमध्ये विचारून घ्या तुम्ही स्वतः. आणखीच आहेत, रविकांत आहे, आणखी आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या नाव वेटिंग लिस्टमध्ये गेलं आहे. आणि मला या विद्यार्थ्यांकडनं होप होत्या, पण जितक्या वॅकंट असेल त्या अकॉर्डिंग ते वेटिंग लिस्टमध्ये गेले. काही हरकत नाही. मला माहिती आहे ते विद्यार्थी ZP मे बी ZPमध्ये होतील, कारागृहामध्ये होतील, ESICमध्ये होतील, पण होईल. आज ना उद्या त्यांचं सिलेक्शन कन्फर्म आहे. ठीक आहे, होणार त्यांचं सिलेक्शन मला माहिती आहे. तर ते प्रॅक्टिस जास्त करत आहेत तुमच्यापेक्षा, त्यामुळे तुम्हाला पण प्रॅक्टिस जास्त करायची आहे. हाच वर्ड्स उचलायचा. आज मी जे काही तुम्हाला सांगितलं आहे तेच वर्ड्स घ्यायचे, टेलिग्रामला पुटअप करायचं. तोच क्वेश्चन ॲज इट इज पिकअप करा, पुट करा, पिक करा, पुट करा, पिक करा, पुट करा. बस इतकंच काम आहे तुमचं. आणि यामुळे तुमची पण प्रॅक्टिस होईल आणि जे विद्यार्थी अटेंड करत आहे त्यांचा पण फायदा होईल. बेसिकली मला हेच म्हणायचं आहे की प्रॅक्टिस एक की आहे सक्सेसची. ते तुम्ही ॲडॉप्ट करा. ठीक आहे. आणि ही जर का ॲडॉप्ट केली तर तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही. सो होप करते की आज क्विज मुलं घेतील. रेश्मा, नवसद, निखिल, रविकांत सर्वांना सांगते की तुम्ही क्विज कंडक्ट डेली बेसिसला करा. 10 क्वेश्चन करा ना, मला प्रॉब्लेम नाही. तुम्ही डेली 10 क्वेश्चन जरी केले ना तर मल्टिप्लाय बाय आपल्याकडे 30 डेज असतात एका महिन्याला. किती होणार क्वेश्चन? 300 क्वेश्चन डेली सॉल्व. एका महिन्याला 300 क्वेश्चन आपण सॉल्व करतोय. टेक्निकल करा, नॉन टेक्निकल करा, दोन्ही पण करा. ठीक आहे, चालेल. सो थँक्यू फ्रेंड फॉर वॉचिंग दिस क्लास. एवढंच सांगायचं मला की प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे आणि ZP रिझल्ट येत्या 1-2 दिवसामध्ये कन्फर्म आहे. या वीकला तर कन्फर्मच आहे. बघूया आणखी काही प्रॉब्लेमॅटिक होतं का काय. आणि डॉक्युमेंटेशन तुम्ही रेडी ठेवा, नक्कीच तुमचं सिलेक्शन आहे. ठीक है, ऑल द बेस्ट. थैंक यू फॉर वॉचिंग दिस क्लास. मिलते हैं नेक्स्ट क्लास में. थैंक यू.